स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती या परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 33 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 33. अभाविक गृहस्थाची गोष्ट. एके दिवशी महाराजांची स्वारी अक्कलकोटला वडाच्या झाडाखाली असताना तब्येत जरा कडक झाली होती. ते कोणाला दर्शन घेऊ देईनात. जवळच एक अभाविक गृहस्थ बसला होता. तो म्हणू लागला, काय हो, हे साधू म्हणवितात ना, मग यांना राग कशाला पाहिजे? महाराजांनी त्याला त्यावेळी काही उत्तर दिले नाही. पुढे 15 दिवसांनी त्याच वडाखाली माटेबुवा यांचे कीर्तन असल्याने 400-500 लोकांचा समुदाय बसला होता. त्यावेळेला त्याच गृहस्थाच्या प्रश्नाचा निकाल महाराजांनी केला. महाराज म्हणाले, मला राग असता तर इतक्या लोकांची भाजी करून खाल्ली असती. हे वाक्य श्री समर्थ खूप वेळा म्हणाले. श्रींचा असा नियम असे की कोणतेही वाक्य तोंडातून निघाले म्हणजे 5-10 वेळा तरी म्हणायचे. ते पूर्ण दयाळू असून आपल्या भक्तजनांचे संरक्षण करीत असत. कधी कधी ते रागात असत, पण तो राग काही खरा नसे. राग व रंक महाराजांना सारखेच असत, किंबहुना रंक त्यांना जास्त प्रिय असे. येथे बखर क्रमांक 33 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.